हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर कालच्या व्लॉगमध्ये मी जसं मेन्शन केलं होतं, की आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि सरप्राईज दोन्ही पण आहे. सो जे माझ्यासोबत एवढ्या इयरमध्ये नाही झालं, ते ह्या वेळेस झालं आहे आणि ते खूप कोइन्सिडेंटली झाले. ते हे आहे ते सरप्राईज. तर ह्याला गनाश म्हणतात, जे आपण डार्क चॉकलेट ट्रफल केकसाठी यूज करतो, लेअरिंगसाठी आणि बाहेरून कोट करायला. तर मी 6 ते 7 इयर्सपासून केकच्या ऑर्डर्स घेते आहे. मध्ये-मध्ये बंदही केल्या होत्या आणि मी तेव्हापासून ट्राय करते आहे, की हे परफेक्ट गनाशची रेसिपी शिकण्यासाठी. मी यूट्यूबवर पण खूप रेसिपीज बघितल्या, पण मला क्वांटिटीज कळत नव्हती. खूप प्रयत्न केले मी, पण कधी खूपच असं पातळ व्हायचं किंवा कधी-कधी खूपच असं वेगळं व्हायचं. म्हणजे प्रॉपर असं होतच नव्हतं आणि ह्यावेळेस मी ठरवलं, की म्हणजे मी माझ्या स्वतःची क्वांटिटी तयार केली ह्यावेळेस आणि असंही ठरवलं, की जरी नाही झालं तरी मी हे वेस्ट नाही करणार, खाणारही नाही. ह्याचं मी बीट करून क्रीम तयार करू शकते. हे काही वेस्ट जात नाही, कारण ह्याच्यामध्ये व्हिप क्रीम आणि डार्क कंपाऊंड दोन्ही मिक्स असतं. सो मी माझी क्वांटिटी तयार केली आणि सेट करायला ठेवलं. तर हे जे गनाश असतं, जर आपल्याला डार्क चॉकलेट ट्रफलची ऑर्डर आली, तर हे गनाश आपल्याला आदल्या दिवशीच रेडी 1 डे प्रायरच रेडी करून ठेवावं लागतं. कारण जर तुम्ही त्याच दिवशी तयार करून ठेवलं, तर ते होणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, ते नाहीच होणार. सो ते 1 डे प्रायर तुम्हाला रेडी करून ठेवावं लागतं. सो ते मी 1 डे प्रायरच रेडी करून ठेवलं होतं आणि एवढं सुंदर झालं होतं ते, की तुम्हाला आता लेअरिंगमध्ये सुद्धा दिसते, की ते किती छान झालं आहे. आणि आता मी बाहेरून कोट करणार आहे. तो कोटला पण तुम्हाला दिसेल, की ते किती स्मूथ झालं आहे. आणि विशेष म्हणजे पूर्ण केक कोट होईस्तोवर ते गनाश जे मी बनवले ते थोडंसुद्धा मेल्ट झालं नाही. मला तेच टेन्शन होतं, की पूर्ण केक होईस्तोवर ते मेल्ट नाही झालं पाहिजे, कारण ते पूर्ण चॉकलेट होतं, डार्क चॉकलेट होतं पूर्ण. आणि मी फर्स्ट टाईम केलं आणि ते एवढं सुंदर झाले. मी ह्याची रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. सेपरेट मी त्याचा व्लॉग तुमच्यासाठी बनवेल. तर हा केक होता हाफ केजीचा आणि हा केक ब्राईड टू बीसाठी होता. माझ्या एका स्कूल फ्रेंडने मला ऑर्डर दिली होती. ॲक्च्युली तिने मला फर्स्ट टाईम ऑर्डर दिली आहे. सो मला हा केक छान करून द्यायचा होता, जेणेकरून मला आणखी ऑर्डर मिळतील. तर आत्ता सध्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की वेडिंग सीझन्स चालू आहेत. इकडे तर खूप सारे वेडिंग्स आहेत. एक झालं की एक आहेत. तर अशा भरपूर आणि हे ब्राईड टू बीचं तर आता ट्रेंडिंगला चालू आहे, की सगळेच ब्राईड टू बी सेलिब्रेट करतात ॲज अ स्मॉल सेलिब्रेशन म्हणून. तर हाच मला एक ब्राईड टू बीचा केक आला होता आणि तिने मला इमेजेस मागितले होते. मी असे भरपूर इमेजेस सेंड केले. तर ह्याच्या आधी मी एक ब्राईड टू बीचा केक केला होता. सो तिला तोच आवडला आणि तिने तीच डिझाईन फायनल केली. तर मी असं ठरवलं, की सेम डिझाईन करण्यापेक्षा थोडीशी डिफरंट डिझाईन करते आणि तो जो केक होता तो 1 KGमध्ये होता आणि बटरस्कॉच फ्लेवर होता आणि तिला डार्क चॉकलेट ट्रफलमध्ये हवा होता. तर मी थोडीशी डिझाईनमध्ये आणि ब्राईडच्या प्रिंटमध्ये थोडा डिफरन्स केला आणि बटरफ्लाईजमध्ये पण थोडा कलर कॉम्बिनेशनला डिफरन्स केला. कारण मला पण पोस्ट करायला थोडंसं वेगळं वाटेल. जर मी सेम डिझाईन पोस्ट केले तर कस्टमरला काय वाटेल? कस्टमरला तर नाही, पण बाकी जे माझे फॉलोअर्स आहेत, जे पब्लिक आहे, त्यांना असं वाटेल की तेच केक पोस्ट करते आहे. तर म्हणून मी थोडीशी डिफरंट डिझाईन यूज केली ह्याच्यामध्ये आणि मला खात्री आहे की माझ्या कस्टमरला ती डिझाईन नक्कीच आवडेलसुद्धा. आणि हा केकचा फायनल लूक तुम्हाला दिसेलच लास्टला ॲट दी एंड. खूप सुंदर केक झाला आहे हा आणि हा छान सेटही झाला आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राची क्रीम मी टिश्यूनी पुसून घेतली आणि हे आहेत माझे टॉपर्स, जे मी ह्या केकला यूज करणार होते. कालच घेऊन आले होते मी हे टॉपर्स. सो मी तुम्हाला एक आयडिया म्हणून दाखवते की असे टॉपर्स असतात जे आपण केकसाठी यूज करतो. तर टॉपर्स दाखवेपर्यंत मी केक सेट व्हायला ठेवला होता आणि खूप छान सेट झाला आहे. तर हे टॉपर्स लावून घेतले रोजचे आणि ते ब्राईडच्या प्रिंटचे. तर अशाच खूप साऱ्या व्हिडिओजसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. मी असेच खूप सारे न्यू ट्रिक्स, न्यू केक्स, न्यू डिझाईन्स तुमच्यासाठी इन्व्हेंट करत राहील. भरपूर न्यू आयडियाज तुम्हाला सांगत राहील आणि अजूनही काही जे डिटेलमध्ये नॉलेज आहे, जसं नोझल्सचं, बेसचं, असंही तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करत राहील. तर आता हा केक आपला पूर्ण रेडीच होत आला आहे. आता मी त्याला फक्त बीड्स लावते. हे जे बीड्स असतात ते इटेबल असतात. हे गोल्डनमधले आहेत. तर हे लावायला आपण हँडनी लावू शकतो, बट हँडनी लावायला खूप प्रॉब्लेम होतो. सो मी एक छोटंसं प्लकर आणलं आहे. तर प्लकरने खूप इझी जातं हे बीड्स लावायला. सो मी हे प्लकरच यूज करते आणि बीड्स लावून घेते. तर त्या फोटोमध्ये वेगळ्या होत्या आणि मी ते थोडंसं वेगळ्या टाईपने लावते. ह्याला थोडासा वेळ लागतो, तरी पण होऊन जातं.
मी थोडी वेगळी, कुठे 3 कुठे 2 असं यूज करून मी पूर्ण राऊंड केकला ते बीड्स लावून घेतले. आणि ते राऊंड लावून झाल्यावर वरतून पण थोडेसे बीड्स टाकले. तर हे बटरफ्लाय पण खूप सुंदर आहेत. हे सगळे पेपरचे असतात बटरफ्लायज वगैरे. तर हे झाल्यानंतर मी आता वरतून टाकते आहे बीड्स. विसरले होते, पण नंतर परत ओपन करून परत वरतून बीड्स टाकले. तर आता तुम्हाला फायनल लूक दिसेल केकचा. हा आहे ब्राईड टू बीचा टॅग. तोही मी लावून घेतला कारण मला केकचं फोटोशूट करायचं होतं. तर हा आहे फायनल लूक केकचा. कसा वाटला तुम्हाला हा केक नक्कीच सांगा मला. आणि हा हाफ केजीचाच होता. तर जर तुम्हाला केक आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. अशा खूप साऱ्या व्हिडिओज मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर खूप सपोर्ट करा. थँक्यू.